नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आमच्या घरी ना माझ्या नंदेचं केळवण करायचं होतं. तर इतकी छान मस्त तयारी केली आम्ही. आणि ही केळवणाची पद्धत आहे ना, पहिली जुनी प्रथा होती. पहिले खूप अशी चालायची ही प्रथा आणि आता परत मध्ये मध्ये बंद झाली होती. आता परत सुरुवात झाली या प्रथेला. तर खूप छान वाटतं असं मस्त लग्नाच्या वेळेस नवरी आपल्या घरी बोलवून त्यांच्यासाठी मस्त असं सजावट करून डेकोरेशन करून फोटो वगैरे काढले काही एक आठवण राहून जाते. आणि हे बघा, आणि माझं तर असं आहे ना, दरवेळेस काही ना काही कार्यक्रम जर घरी ठेवला छोटा मोठा की दुकानात एवढी गर्दी होते ना, तर मला घरी यायलाच वेळ भेटत नाही. तर मग ही सर्व तयारी ना दीदीनी आणि दीदीच्या दोन मैत्रिणी साक्षी आणि गायत्री दोघींनीच केली आहे. रांगोळी डेकोरेशन सर्व त्यांनीच आवरलंय. आणि हे मस्त नाव वगैरे काढलंय त्याच्यावर आणि ह्या माळा वगैरे लावल्या आहे. त्यामुळे त्या ऑरेंज भिंतीवर आहे ना त्या माळा खूप छान दिसत होत्या. आणि स्वयंपाक वगैरे सर्व तयार झाला होता. मग त्यानंतर त्या आल्या आणि ननंदबाई आल्या आणि त्यांना मी औक्षण केलं. आणि त्यानंतर मग सर्व स्वयंपाकाची तयारी झालेलीच होती. खूप छान वाटत होतं, मस्त असं. त्यांना पण असं काहीतरी असं नवीन काहीतरी वेगळं होतंय म्हणून त्यांना पण खूप आनंद होत होता. त्यामुळे त्यांचा ड्रेस बघा किती छान मस्त गुलाबी डार्क राणी कलरचा ड्रेस आहे ना, खूप सुंदर दिसत होता. त्या आधी बोलले की साडी घालू की ड्रेस, म्हटलं ड्रेसच घाला, नंतर तुम्हाला काय थोडे 2-3 वेळेस साडीच घालायची आहे. आणि ह्या माझ्या ननंद आहे ना, त्या बी फार्मसी झालेली त्यांची. आणि त्यांचे जे भाऊ आहे ना त्यांचे मिस्टर, तर त्यांचं आहे ना MPSC मधून मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे, ते गव्हर्नमेंट जॉबला. तर खूप छान आहे मस्त. दोघांचं पण शिक्षण पण एकाच ठिकाणी. यांचा पण जॉब पुण्याला नव्हता, तर यांना पण जॉब मुंबईमध्येच होता. पण मग कसं असतं ना, बरोबर ते दोघांचं पण एकाच ठिकाणी जॉब आहे. आणि दोघांचं शिक्षण पण जवळजवळ एकाच याच्यातून झालंय. त्यामुळे त्यांना मस्त स्थळ भेटलंय आणि छान आहे. त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि त्यांना मी साडी देत होते, तर त्या नाही बोलत होत्या की नको म्हणून साडी. पण मग ते कसं घरी आल्यावर आपल्याला साडी द्यावीच लागते ना त्यांना. त्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं आणि एवढी कामाची गडबड होती ना, तर बस कधी. मग त्यानंतर हे सगळं आवरल्यानंतर आहे ना आम्ही दुकानात आलो. दुकानात तर मी ज्यावेळेस आले ना, सगळा पसारा असा पडलेला होता. खूप पसारा होता दुकानामध्ये. हे सगळं आवरायचं होतं. आणि इतका म्हणजे दुकानात कसं असतं, जर आदल्या दिवशी जर नाही पसारा आवरला ना, तर दुसऱ्या दिवशी ते काय कुठं ठेवलंय कोणाचं आहे काहीच लक्षात राहत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे ब्लाऊज शिवते ना दिवसभरात, त्या ब्लाऊजवर नावं टाकायची राहिली होती, कोणाचं कोणतं ब्लाऊज शिवलंय. आणि दुसऱ्या दिवशी जर नाही पाहिलं ना त्या ब्लाऊजांकडं, तर आदल्या दिवसाचं काय कोणाचं शिवलंय ते काहीच आठवत पण नाही. मग आम्ही त्यानंतर लगेच दुकानात आल्यानंतर पहिले ते काम पूर्ण केलं. ज्यांचे ब्लाऊज शिवले ना दिवसभरात 6-7 ब्लाऊज झालेले आज. आणि ते प्रत्येक ब्लाऊजांवर नावं टाकलं, कोणाचं कसं, कोणाच्या हुका लावायच्या, कोणाच्या बाकी होत्या, ते सर्व असे बाजूला केले. आणि दुकानात आहे ना, जर एखाद्या दिवशी जरी असा पसारा खूप इतका पसारा असतो ना, साड्या पिको फॉलच्या बाजूला, कस्टमरचं आलेलं बाजूला, अर्जंट द्यायचं बाजूला, तर मी काय करते, आता इतकी गर्दी दुकानामध्ये तुम्ही बघाच, इतकी खूप गर्दी आहे. आणि जवळजवळ 10-12 दिवसापासून आहे ना मी कस्टमर घेणं बंद केलं आहे. कारण की कसं सगळ्यांची एकच तारखा आहे, तर सगळ्यांना एकाच टायमिंग ब्लाऊज लागतं. मग ते आपल्याकडून ॲडजस्ट पण झालं पाहिजे. त्यामुळे मी 10-12 दिवसापासून कस्टमर पण घेत नाही. आणि ब्लाऊजचं कसं असतं, एवढ्या महागड्या साड्या, एवढ्या भारी भारी साड्या असतात आणि ते व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज बसलं पाहिजे. आणि जर का ब्लाऊज इकडे तिकडे झालं, ते साडी कशी का असू द्या, पण सगळ्या साडीचा लुक ब्लाऊजवर असतो. त्यामुळे ब्लाऊज एकदम परफेक्ट आलं ना, ते साधं सिंपल का होईना, एक वेळ एखादी डिझाईन नाही केली तरी चालेल, सिंपल का होईना, पण ते असं परफेक्ट फिटिंग वगैरे बसलं ना फिनिशिंगमध्ये, तर ते ब्लाऊज भारी वाटतं. मग त्या हे लग्नाची ब्लाऊज कसं मग तशीच काळजीने व्यवस्थित शिवावं लागतात. आणि मग सगळ्या ब्लाऊजांवर नावं वगैरे टाकून झाले. परत साड्या पिको फॉलला काढायच्या होत्या. कंटिन्यू सकाळपासून आल्यापासून 11 वाजेपासून आमची पिकोची फॉलची मशीन चालू असते, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पिको फॉल चालू असतो. इतकी गर्दी साड्यांची. आणि कस्टमरला किती नाही म्हटलं ना, तर टाकूनच जातात, द्या ना शिवून. आणि ते आपल्याला कसं नाही बरं नाही म्हणायला असं जास्त चांगलं नाही वाटत. पण मग एक विचार केला ना, तर खरंच असं म्हणजे एवढं ॲडजस्ट करणं म्हणजे एवढं टायमिंग देणं आणि एवढं लक्षात पण नाही राहत कोणाचं ब्लाऊज कधी द्यायचं, कोणाचं फक्त घेत राहतो. आणि मग मी काय करते, मग प्रत्येकाचं ब्लाऊज जर द्यायचं राहिलं ना, प्रत्येक कस्टमरला आहे ना मी माझा नंबर देऊन टाकते.
म्हणजे आपल्या माइंडमध्ये राहत पण नाही की कोणाचं द्यायचं आहे. मग त्यांचा फोन आला की त्यांना सांगते की तुम्हाला 2 दिवसात ब्लाऊज जर आदल्या दिवशी पाहिजे असेल तर आदल्या दिवशी मला फोन करा. मग ते एक बरं होतं की त्यांचा फोन आल्यानंतर आपण लगेच त्या ब्लाऊजांच्या तयारीला लागतो. मग ते एकदम सोपं पडतं, म्हणजे असं काही एवढं टेन्शन नसतं. आणि ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला काही एवढा वेळ पण नाही लागत. 1 दिवसाचा टायमिंग दिलेला असतो त्यांना, आदल्या दिवशी फोन करा म्हणून. आणि ज्या दिवशी त्यांचा फोन आला त्या दिवशी त्यांच्या ब्लाऊजला सुरुवात करायची. म्हणजे ते तयार पण होऊन जाता पटकन. आणि मग ते ब्लाऊज पण वेळेवर जाता आणि कोणाची धावपळ पण होत नाही. आणि व्यवस्थित ब्लाऊज पण एकदम निवांत शिवून होतं 1 दिवसाच्या वेळेमध्ये. लईत लई फक्त एखाद्या नवरी वगैरेचे राहिले तरच तिला 2 ते 3 दिवस लागतात. बाकी असे आपले कस्टमरचे 2 ते 3 ब्लाऊज शिवायला काही वेळ नाही लागत. आदल्या दिवसापर्यंत बरोबर होऊन जाता. आणि एकदम म्हणजे ब्लाऊज पण एकदम परफेक्ट आणि फिटिंग पण बसतं ना, मग कस्टमरला पण आवडतं. आणि इतक्या महागड्या साड्या आहे ना, बरेचसे घागरे आलेले नवरीच्या तर 30 तारखेपर्यंत, म्हणजे 30 आणि 5 तारीख इतकी दाट तारीख आहे. 30 तारखेच्या 2 नवऱ्यांची ब्लाऊज आहे, 5 तारखेच्या 2 नवऱ्यांची ब्लाऊज आहे, 20 तारखेच्या 3 नवऱ्यांची ब्लाऊज आहे. इतकी सारी गर्दी आहे. आणि त्याच्यात नवरीचे ब्लाऊज सोडून त्यांच्या व्यतिरिक्त नवरीच्या कलवाऱ्यांचे तर एवढे ब्लाऊज आहे. आणि कसं त्यांचे पण ब्लाऊज एकदम, साड्या पण एवढ्या भारी भारी राहतात, एवढ्या महागड्या साड्या राहतात. मग ते सांभाळणं, त्यांच्यावर चिठ्ठ्या टाकणं इकडून तिकडं, कारण पॅटर्न तर एकच येतं साड्यांचं, फक्त काट वगैरे काहीतरी थोडेफार चेंज येतात. ते पण प्रत्येक वेळेस ब्लाऊज आलं की साडी जे कस्टमरचं आलं त्या पिशवीवर वरून पण नाव टाकायचं, आतमधून ब्लाऊज पीसला पण चिठ्ठी टाकायची आणि साडीला पण चिठ्ठी टाकायची. मग त्यामुळे ब्लाऊज शोधायला सापडायला असं वेळ नाही लागत. पटकन वरून पिशवीवरच, आणि प्रत्येकाला पिशवीवरच नाव टाकलं की वरून फक्त पिशवा पाहत राहायच्या, कोणाचं ब्लाऊज द्यायचं, कोणाचं घ्यायचं, कोणाचं कस्टमरचा अर्जंट फोन आला आमचे ब्लाऊज पाहिजे, तर ते पिशवीवरूनच नाव पाहिलं की पटकन लक्षात येतं. तर बघा इतकी, म्हणजे आज तर बरंचसं दुकान खाली झालेलं आहे, भरपूर ब्लाऊज गेले आमच्यावाले. आणि आता परत तेवढे 2 दिवसात परत भरायला पण वेळ लागत नाही. एवढे म्हणजे दिवसभरात 9 ते 10 ब्लाऊज सहजच होऊन जातात. आणि ह्या ज्या क्लासच्या मुली असताना आणि त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. ब्लाऊजचं कसं असतं, मुलींना पण आहे ना परफेक्ट माहिती दिली का क्लासची तर त्यांना पण ब्लाऊज एकदम परफेक्ट येतं. कारण माझ्याहून सांगते, जर ब्लाऊजची कोणी ना क्लास पहिल्यांदा एकदाच करतं आणि परत क्लासला येणं होत नाही. माझा तर 2दा क्लास झाला, एकदा वडाळीत झाला आणि एकदा लासलगावला झाला. आणि माझा जिथं लासलगावला क्लास झाला ना, तिथंच मला परफेक्ट ब्लाऊजची माहिती भेटली. आणि ते ब्लाऊजची परफेक्ट माहिती असल्यामुळं मी दुकान टाकण्यासाठी म्हणजे तयारी केली. कारण की दुकान टाकणं आणि कस्टमर सांभाळणं एवढं सोपं नसतं. आणि मग म्हणून मी तुम्हाला सांगते का प्रत्येकीने जिथं अशा ठिकाणी क्लास लावा का जिथं आपल्याला ब्लाऊजची परफेक्ट माहिती भेटेल. आणि ब्लाऊजचं कसं असतं, दिसतं तेवढं सोपं नसतं. असं कोणाला काय वाटतं हां असं आहे तसं आहे सोपं आहे, तसं काही नसतं. प्रत्येक पार्टना पार्ट कट करून आणि जोडायचा असतो आणि ती व्यवस्थित फिटिंगमध्ये घ्यायचा असतो. जर का ब्लाऊज इकडे तिकडे झालं की ब्लाऊजचं सगळा शोज बिघडतो, म्हणजे सगळी फिनिशिंग बिघडते. आणि ब्लाऊज कसं असतं, एकदा आपल्या जेवढी प्रॅक्टिस होईल ना ब्लाऊजची, जेवढी तुम्ही ब्लाऊज शिवाल, जेवढं तुम्ही प्रत्येक कटिंगला किंवा ब्लाऊज शिवण्यात जेवढा हात साफ होईल ना, तेवढं ब्लाऊज एकदम छान येतं आणि परफेक्ट पण येतं. आणि ह्या कामासाठी ना थोडी प्रॅक्टिसच लागते, कारण ब्लाऊजचं काम थोडं किचकट असतं. एकदा की म्हणजे लक्षात बसेपर्यंत अवघड वाटतं आणि एकदा लक्षात बसलं की खूप सोपं वाटतं. म्हणजे असं. आणि मग प्रत्येक लेडीजने ना, प्रत्येकीने ना काही स्वतःचं काहीतरी करा. कारण आजकाल आहे ना महागाईच्या काळामध्ये ना प्रत्येकाला इतकी महागाईची एवढी झालेली आहे की ती 50,000 जरी एखाद्याला पेमेंट राहिलं तरी ते आजच्या काळात पुरणार नाही. कारण आजकाल बघा आपले मुलं तरी म्हणजे 9वी 10वी पर्यंत काहीच खर्च नाही लागला. आजकाल एवढं म्हणजे छोट्या मुलांना म्हणजे सिनियर KG ज्युनियर KG या मुलांचं टाकलं तरी लाख रुपये फी अशी सहजच भरावी लागते. आणि एवढं एका पेमेंटमध्ये ॲडजस्ट होतच नाही. त्यामुळे आपण आहे ना काय कोणाला ज्याच्यात म्हणजे तुम्हाला जर शिवण क्लासमध्ये किंवा कोणाला पार्लर अजून तुम्हाला कशात काही इंटरेस्ट असेल किंवा वेळ असेल ना, तुम्ही नक्की करा. आणि मला तर असं वाटतं बघा, पार्लरचं पण ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच करा. आणि पार्लरचं कसं राहतं, जास्त खर्चिक राहत असतं ते. आणि त्याला सेट व्हायला जास्त म्हणजे जवळजवळ 2-1 वर्ष तरी सहज निघून जाता. प्रोफेशनल क्लास झाला तर बरा पार्लरचा. नाहीतर आपला साधारण जर कोर्स जर केला ना तर आपल्याकडे कस्टमर यायला पण थोडा वेळ लागतो आणि आपलं सेटिंग पण बसायला वेळ लागते. तसं ब्लाऊजचं कसं आहे, ब्लाऊजचं एकदम सोपं आहे. 20 रुपयाचं 25 रुपयाचं तुम्ही अस्तर म्हणजे जवळजवळ आपल्याला 50 रुपये पूर्ण खर्च येतो ब्लाऊजचा. पण आपलं स्वतःचंच ब्लाऊजच शिवून बघायचं आणि परफेक्ट बसलं की तोच खूप मोठा आनंद असतो. आणि तेवढंच आपल्याला पण असं व्यवस्थित वाटतं जर आपले तेवढेच ब्लाऊज
शिवून आणि आपलं तेवढं आपलं स्वतःच ब्लाऊज शिवलं ते समाधान वेगळंच असतं. हे बघा एवढे जेवढ्या साड्या आहे ना, ही डायरेक्ट अशी मोठी अशी थप्पी रचून ठेवली आहे मुलींनी. आणि ह्या ज्या अशा मोठ्या मोठ्या काही पिशव्या आहे ना, हे सर्व नवरींच्याचे हे सगळं बाजूबाजूला करून ठेवते. आणि इतकी म्हणजे एवढं डायरेक्ट मशीनपर्यंत पूर्ण लेवल झाली त्याची. आणि बघा इकडं कूलरवर सुद्धा पूर्ण साड्या रचून ठेवल्या आहे. म्हणजे साड्या ठेवायला जागा नाही आहे इतकं. म्हणजे इथं रस तिथं रस. आणि मुली आल्या का क्लासला त्यांना पण अशी जागा रिकामी लागते, पॅटर्न वगैरे काढायला लागतं, ब्लाऊज कटिंग करायला लागतं. मग हे सर्व या मशीनवर रचावं लागतं. इथं जागाच नाही. आधी असं वाटायचं छोटं दुकान होतं ना, ते पण छोटं असं अजून मोठं करू आपण दुकान. आणि आता हे मोठं केलं तर ते पण कमीच पडतंय असं होतंय. म्हणजे इतकी गर्दी आहे आणि कुठं ठेवू आणि कुठं नको ठेवू. बरं इकडे तिकडे पण नाही ठेवता येत. टायमिंग ब्लाऊज पण सापडलं पाहिजे, टायमिंग साडी झाली पाहिजे. हे बघा घड्याळामध्ये 10:30 वाजले. आणि रोजच असं हाच टाईम होतो आम्हाला दुकानामध्ये, म्हणजे याच्यापेक्षा जास्त वेळ होतो. तर बघा हे मंदिराचं आज आमचा आहे ना वर्धापन दिवस आहे ना, वर्ष झालंय आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला. तर तो पण कार्यक्रम खूप छान असतो. प्रवचन, भागवत कथा वगैरे चालू असतात. केळवणचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आपला हा व्हिडिओ इथंच एंड करूया. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.